बरेचदा असं असतं की कारल्याचे फॅन्स असतात, नाही तर कारल्याच्या विरोधात असतात. पण कारल्याची भाजी अशी करून बघा, नक्कीच तुमचा फॅन सर्कल वाढेल. एका भांड्यात ना कारलं छान बारीक कापून पाण्यात मीठ आणि हळद घालून सोक करून ठेवायचं. नंतर एका कढईत आपण छान तेल गरम करूया. त्याच्यात थोडीशी मोहरीची फोडणी. मोहरी तडतडली की त्याच्यात जिरं टाकूया. जिरं टाकल्यावर मग छान एक बारीक चिरलेला कांदा. तो छान कांदा मस्त परतून घ्यायचा. परतून झाल्यावर मग आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया आणि टोमॅटो पण छान परतून घेऊया. मग त्याच्यात हळद आणि मिरेपूड टाकून मस्त परतून घेऊया. आणि मग त्यात आपले नॉर्मल मसाले टाकूया, जसे की धणेपूड, जिरेपूड आणि लाल तिखट. हे नॉर्मल मसाले टाकून मस्त परतून घ्यायचं. त्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं. त्याच्यातच मेन मजा आहे. आता तुम्ही बघू शकता त्याला तेल सुटलं आहे. मग आपण कारलं जे आपण सोक करून ठेवलेलं पाण्यात ते छान पिळून घ्यायचं, म्हणजे त्यातला कडवटपणा सगळा निघून जातो. आणि मग ते त्या मिश्रणात टाकून छान परतून घेऊया. परतून झाल्यावर त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं, साधारण वाटीभर, आणि मग झाकण ठेवून त्याला छान उकळी घ्यायची आणि तुमची कारल्याची भाजी रेडी. इतकी यम